बिग बॉस मराठी सीझन 6. काल कोण खरं कोण खोटं. हे बघा ना, मी ना रुचिताच्या बाजूने ना मी राकेशच्या बाजूने. मी कोणाची पण PR नाही आहे आणि मला कोणाची पण बाजू नाही यायची. मला इथं खऱ्याची बाजू घ्यायची. खरं सांगायचं तर मला इथं रुचिता तर बिलकुल आवडत नाही आणि मला राकेश पण आहे ना, पहिले आवडत होता आणि आता बिलकुल आवडत नाही त्याचा गेम. तसं तो आहे ना एक म्हणजे जेंटलमॅन तर ठीक आहे बनतोच, पण ते सारखं रागात येणं. ती बाटली कोणत्या लोखंडाची बनली आहे ती 2-3 वेळा आपटून झाली पण ती फुटतच नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आता मी दोघांनाही नापसंत करते. रुचिताची लँग्वेज मला बिलकुल आवडत नाही, पहिले सांगते. पण आज कोण खरं होतं आणि कोण खोटं होतं, कोणी मुद्दा बनवला, कोणी मेन कार्ड खेळलं, कोण वुमन कार्ड खेळते ते पण सांगते मी तुम्हाला. तर एपिसोड नंबर 25 कालचा रिव्ह्यू करते मी. आणि काल रात्री मला जमलं नाही लगेच रिव्ह्यू करायला. चला ठीक आहे, मी आत्ता सांगते पॉईंट्स. उलट आता जास्त व्यवस्थित अजून मांडणी करते मला पॉईंट्सची. हे बघा, पहिले आपण काय बघितलं की रुचिता प्रभूजवळ आहे ना मत मांडते. सगळ्यात महत्त्वाचं आता इथून लक्ष द्या तुम्ही. रुचिता आपण काल आहे ना हे बघितलं होतं. प्रभू म्हणे, बिग बॉसने विचारलं, प्रभू म्हणे पापड तुटलेले आहे, चटईची जागा हललेली आहे. तर इथं जसं रुचिता बोलली की चटईची जागा तुमचे द जेंटलमॅन राकेश सरांनी हलवलेली, राकेशने हलवली होती चटईची जागा. जसं राकेशनी हे ऐकलं तना मध्ये निघून गेला राकेश. राकेश मध्ये गेला आणि राकेशनी तुम्ही जसं बघताय की आरोप लावले. राकेशने आरोप तेव्हाने लावले जेव्हा तो म्हणतो ना छातीला पकडून स्क्वीज वगैरे केलंय काय, तेव्हा त्यांनी आरोप नाही लावले. तुम्हाला जर ते बघायचं असेल तो जो आरोप लावतोय कशावरून कायवरून, एपिसोड नंबर 24 पण शेवटचे 10 मिनिटापासून बघा तुम्हाला कळेल. म्हणजे पूर्ण टास्क तुम्ही बघाल. मी एकदम तो सीनने सांगा, तुम्ही पूर्ण टास्क बघा म्हणजे तिथूनच तुम्हाला कळेल ती राकेशकडे कशी आली काय आली. आणि बोलता मी तुम्हाला काल काय बोलली का रुचिताने सगळ्यात पहिले ना हे टास्कमध्ये ना ते पीठ ओतणं वगैरे चालू केलं. पण काय यार बिग बॉस 24 तास चालू करा ना, म्हणून आम्हाला कोणाच्या ते पर्सनॅलिटी ना कळत नाही. रुचिता ओरडते म्हणून आम्ही रुचितालाच नेहमी नावं ठेवत बसतो की ती अशी आहे ती तशी आहे. ठीक आहे, मला तिची भाषा आवडत नाही, ठीक आहे, ती डिसरिस्पेक्ट वगैरे सगळ्या गोष्टी करते, खूप ओरडून बोलते, ठीक आहे. पण आता रुचिता जी ना ती खरी होती हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. ती कशी तर मी तुम्हाला सांगते की रुचिता बोलली का आपल्याला वाटलं होतं का रुचितानी काल पहिले पीठ म्हणजे ते वगैरे ओढायला वगैरे चालू केलं. पण सगळ्यात आधी ती म्हणे राकेशनी प्रत्येकाला 2-2 टोपल्या दिलेल्या असताना राकेशने त्यांची एक टोपली उचलून मध्ये निघून गेला होता. म्हणजे हे जो आहे ना हिसकी गेम ही पहिले राकेशने चालू केली होती. हे पहिले राकेशने चालू केलं तर आपल्याला नजरे पडली ती रुचिता. बिग बॉसने काय राकेशचा सीन दाखवला नाही का काय. तर इथे आपण बघितलं ती रुचिता बोलता बोलली का पहिले त्याने टोपली उचलली आणि मी मग हिसकायला चालू केलं पीठ. आणि म्हणजे मग इथं कळतंय आपल्याला की राकेशने सुरुवात केली या गोष्टींना, रुचिताने नाही केलेली. ठीक आहे, आता मी तुम्हाला पुढं सांगते अजून. त्याच्यानंतर राकेश जेव्हा ते स्क्वीज वगैरे केलं असं तो म्हणतोय, त्याच्यानंतर बाहेर येऊन त्यांनी हल्ला करायला पाहिजे होता का हिनी माझ्याबरोबर हे केलं. त्यांनी का पूर्ण टास्क होऊ दिला. टास्क होऊ दिल्यानंतर जेव्हा डिसिजनची वेळ आली, जेव्हा रुचिताच्या तोंडून असं ऐकलं त्याने की चटईची जागा हल्ली, ते कोणीच बोललं नव्हतं बरं का. ते पहिले रुचिताने बोललं का तुझ्या राकेश दादानी ना ही चटई इथून इकडं हलवली, जो सगळ्यात मोठा रूल ब्रेक करणं होतं. बिग बॉसनी अगदी धडधडीत तो नियम सांगितला होता का चटईची जागा कोणीच हलवणार नाही. मग इथे जेंटलमॅन चुकीचा दिसला असता, राकेश सर जो आहे यांचा तो चुकीचा दिसला असता. आणि मग राकेशची जी टीम आहे ती त्याला म्हणजे राकेश सर हे कसं काय केलं तुम्ही, नियमांच्या विरोधात गेले. त्याला वाटलं ओ माय गॉड माझ्यावर किती मोठा तो आरोप लागून जाईल नाही का, राकेशला असं वाटलं. आणि मग राकेशने ना मग ते चालू केला तो गेम, मेन कार्ड गेम जो आहे ना तो चालू केला राकेशनी. आणि त्यानंतर रुचिता हे पण बोलली
महाराष्ट्र बघतोय, खोटं बोलू नको. राकेश चटई घेऊन गेला होता आणि राकेश बरं का, मग राकेश त्याच्यानंतर मध्ये गेला आणि मग मध्ये गेल्यानंतर मग नंतर तो परत बाहेर आला आणि ना मग आहे ना राकेश जो रुचितावर चिडायला लागला. त्याला वाटलं ओ माय गॉड माझी टीम काय बोलत आता. राकेश दादा ती कोण दिव्या म्हणाल राकेश दादा ही चूक तू कशी केली. ओमकार नाही आयुष म्हणे राकेश सर, आयुष आजारी ठीक आहे. ओमकार राकेश सर तुम्ही हे कसं काय केलं, तुम्ही कसं काय चुकी करू शकता. त्याला वाटलं मला हे बोलतात का काय. मग मी तर जेंटलमॅन आहे, द जेंटलमॅन आहे मी लीडर बनतो. तर मग त्याच्यामुळे मग नंतर तो मधून आला. जेव्हा रुचिताने तो आरोप लावला तो मधून आला, ताना आला बाई आला. आणि मग त्याच्यानंतर तो राकेश म्हणतो की तू चटई घेऊन गेली. मग खरं सांगू का, टास्क आहे ना दोन्ही टीमकडून बिघडलेला आहे. दोघंही टीम टास्क फेअर खेळत नाही. खरं सांगायचं तर कोणी टास्क व्यवस्थित करत नाही. टास्क रद्द होत आहे, नॉमिनेशन पण व्यवस्थित होत नाही आहे. आणि हे जे आहे ना घरामध्ये गुडवाली गेम काय गुड बुक्सवाली गेम खेळत आहे आणि पूर्ण सीझन हा फ्लॉपच्या दिशेने चालला. आता हे नवीन काय, आजपर्यंत बिग बॉसच्या हिस्ट्रीत कोणीही वुमन कार्ड तर खूप मुलींनी खेळले असेल, बायकांनी खेळले असेल, पण मेन कार्ड हा जो म्हणजे ही पहिलीच वेळ आहे ज्याने मेन कार्ड खेळलं असेल ज्या व्यक्तीने, आणि तो आहे राकेश बापट. तर तो म्हणतोय राकेश का तू अंगावर आली माझ्या, हे बघ मला रक्त आलंय, तू का अंगावा करायला लागला राकेश तिच्यासारखाच. तर रुचिता म्हणती अय तुला आहे ना जर एवढं लागतं तर तू आहे ना खेळू नको टास्क. तुला आहे ना कोणी सांगितलं नाही, तू एक नंबरचा नाटकी माणूस आहे, समजलं ना, तू एक नंबरचा नाटकी माणूस आहे. तर इथे ना ही जे बोलत होती ते एकदम खरं होतं. राकेशने हे ना एक नाटकच केलं होतं. तर इथे रुचिता अगदी खरं बोलत होती का तू नाटकी माणूस आहे. रुचिता अंगावर गेली नव्हती आणि रुचिताने काही स्क्वीज वगैरे केलं नाही. तुम्ही जाऊन मागचा 24 नंबरचा एपिसोड पहा, शेवटची 10 मिनटं बघा. तो एक सिनारिओ जो आहे तो ती सोफा वगैरे ओढून ते टोपलं शोधायचा प्रयत्न करते, तो जो पूर्ण बघा तुम्ही. त्याच्यामध्ये मला कुठेही असं आढळलं नाही स्क्वीज वगैरे केलेलं आहे. बिग बॉसनी काही गोष्टी एडिट केल्या असेल तर मी मात्र मग सांगू नाही शकत. असं तर नाही का भाऊच्या धक्क्यावर या गोष्टी दिसतील किंवा मग अजून काहीतरी वेगळं दाखवलं जाईल, माहीत नाही. पण सध्या जसं आपण एपिसोड पाहतोय आपल्याला याच गोष्टी दिसत आहे का रुचिताची काहीही चुकी नाही आहे इथं. आणि ती जे बोलतीये राकेश नाटकी आहे, हे सगळं त्याला ना टोचत होतं, हे सगळं त्याला झोंबत होतं. तो खरंच नाटकच करत होता. आणि राकेश काय गेम खेळतोय बाबा. राकेशने रुचिताला खरं बघायला गेलं तर पोक केलं आणि नंतर आरोप लावले तिची बोलती बंद करायसाठी. त्याला माहिती आहे हिची बोलती अशी बंद नाही होणार जशी याची पहिले यांनी ना बघा बरं का, अनुश्री आणि रुचितानी पहिले याच्या विरुद्ध वुमन कार्ड खेळलं आणि आता हा रुचिताच्या विरुद्ध मेन कार्ड जो आहे ते खेळण्याचा प्रयत्न करतो. सीधी बात. ॲक्च्युली ना त्याला ना रुचिताबद्दल आहे ना आधीच राग होता डोक्यात राकेशला. मग त्याला वाटलं हिनी जसं माझ्याबरोबर केलं तसं मी पण करतो. त्याला ते भेटला, तो मोका भेटला, तो काय म्हणावं गेला. त्याच्यानंतर आपण हे बघितलं की राकेश म्हणतो घरी जाऊन बोल. अरे मग ती घरातच बोलते बिग बॉसच्या घरात. त्यानंतर घरी जाऊन बोल. तू स्वतः आहे एक नंबरची नाटकी आणि तू आहे फालतू कुठली. बिग बॉस हिला घराबाहेर काढा का, की तुझं सत्य खरं आणते म्हणून बाहेर काढा. नंतर रुचिता तू माझ्यावर चढून आला, समजलं ना, तू माझ्यावर चढून आला. हे रुचिता ओरडून सांगत होती. मला हे रुचिताचं आवडलं. ती ना ओरडत होती पण तिचे पॉईंट्स जे होते ना ते एकदम सही होते. पॉईंट्स एकदम सही होते, तिचे एकदम खरे होते. करण म्हणतोय रुचिता वुमन कार्ड का खेळायचं तुला, याचं काहीतरी मध्येच घुसले बाई. करणचं अरे बाबा थांब ना, एक होऊ दे ना बाई, तुझं काय मध्ये चालतं. सोनवणे वहिनी याचं मध्येच चालू झालं. वुमन कार्ड का खेळायचं आहे तुला, वुमन कार्ड का खेळायचं. त्या मग पण लगेच प्राजक्ता आली रुचितावर, लगेच प्राजक्ताला पण मग करण बरोबर प्राजक्ता असतेस. मग प्राजक्ता तू हात नको पकडू, तू हात का पकडला, तू हात नको पकडू. मग करण मला संस्कार आहे, समजलं, मला संस्कार आहे, समजलं ना, मी पकडत नाही, मी खेचत नाही, मला संस्कार आहे, समजलं ना. घे तू फुटेज घे, शाबास तू घे फुटेज. यांचं चालू होतं. मग राकेशचं परत चालू झालं इथं. ती मला ढकलते, हे चालतं का.
ती मला ढकलते ते चालतं का? मुलाने ढकललं तर चालत नाही आणि मुलीने ढकललं तर चालतं का? उलटा चोर कोतवाल को डाटे, हे जे म्हणता नाही असंच. त्यानंतर रुचिताने करणला बघितलं आपण, रुचिताने ना करणला धक्का दिला आपण हे बघितलेलं. नंतर राकेश चुप कर रुचिता चुप कर, कारण रुचिता जबरदस्त ओरडत होती बाई. आणि तिचं ओरडण्याचं कारण होतं, तिला आहे ना दीपालीने कदाचित अनुश्रीला सांगितलं ते स्क्वीज वगैरे केल्याचं. आणि नंतर हे जे चालू होतं ना, नंतर रुचिताला सांगितलं अनुश्रीने का राकेशने तुझ्यावर म्हणजे तुला हे बोललं आहे. तर त्याच्यामुळं ती ना जास्त संतापली, ती जास्त क्युऑस करायला लागली, ती ओरडायला लागली. कारण तिला पण तिचा मुद्दा मांडायचा होता की मी असं काहीही केलं नाही. सिंपल आहे. आणि राकेश इथं मेन कार्ड खेळलेला दिसतोय. मला आहे ना ती जशी ओरडते ना मला बिलकुल आवडत नाही. अक्षरशः मी एक ब्लूटूथ काढायचं असं काढून ठेवते. बापरे किती आवाज आहे, इतकी जोरात ती ओरडत असते. पण ती काल ज्याप्रमाणे ओरडत होते ना, ती जे ओरडत होती ते सगळं मी ऐकत होते आणि लिहून काढत होते. कारण ती जे बोलत होती ना ते काहीही चुकीचं नव्हतं असं मला वाटतंय. पण हे ओरडणं डिसरिस्पेक्ट मला नाही आवडत. मला रुचिता ही कंटेस्टंट नाही आवडत. ती खूप क्युअस करते, खूप ओरडते, नाही आवडत मला. पण काल तिच्यावर हे जे खेळ आहे ना मेन कार्ड राकेशने विरुद्ध, ते मला नाही आवडलं. आणि मी ना कसं आहे बाई, कॅरेक्टरवर गेलं, मुलगा असो मुलगी असो. मागच्या वेळेस राकेशची बाजू घेऊन मी बोलली होती जेव्हा अनुश्री आणि रुचिताने त्याच्यावर आरोप लावले होते, तेव्हा मी पूर्णपणे राकेशच्या बाजूने होती. पण मी आता पूर्णपणे रुचिताच्या बाजूने. का ती खरी आहे बाई, ती ओरडते, लाख करते, शिव्या देते, तर ती खरी आहे. ती मला वाटतं तिचा मुद्दा जो आहे ना तो मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते असं मला वाटतंय. पण इथे राकेश चुकीचा आहे का ती चुकीची आहे? तर मी म्हणेल की राकेश इथे चुकीचा आहे. राकेशला काय खरं ऐकवत नाही त्याच्या विरुद्ध मला असं वाटतंय, म्हणून या सगळ्या गोष्टी चालली. राकेशच्या हातातल्या डब्यातून ती पीठ काढत होती. मी जे बोलते ना, हा 24 नंबरचा एपिसोड आहे. आणि शेवटची 10 मिनटं तुम्ही बघाल ना, तर 2-3 मिनटं ते करणकडनं इसकी पीठ वगैरे टाकाटाकी, आणि मग त्याच्यानंतर मग ती राकेशकडे जाते वगैरे. मग त्याच्यानंतर ती काय करते, ती राकेशच्या डब्यातनं पीठ काढते जर तुम्ही बघितलं असेल तर. आणि मग त्यानंतर आहे ना, मी तुम्हाला एक सांगू शकतो, मी जसं मग सांगितलं की मेन कार्ड खेळलं याने, सीधं मेन कार्ड खेळलं आहे. आणि याच्याबद्दल आता तोही बोलतोय का भाऊच्या धक्क्यावर बघू. अरे तू जर खरं आहे तर तू क्लिअर कर ना गोष्टी बाई, काय भाऊच्या धक्क्यावर बघू. आणि भाऊच्या धक्क्यावर हे सगळं सांगितलं का, आय एम सॉरी, चुकी झाली, ठीक आहे. मग इथंच सगळ्या गोष्टी क्षम्य होताना. मग नंतर आपण बघितलं राकेशने पहिली, मी तुम्हाला सांगितलं, टोपली उचलली होती पिठाची. या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग मी बाकीचं तुम्हाला ना सांगते पुढे काय आहे काही नाही. तर इथे मी बघितलं राकेश म्हणत होता चुप कर रुचिता चुप कर. मग रुचिता नुसती ओरडते, सांगितलं मी तुम्हाला, एकदम क्युअस करते बाई, ऐकवत नव्हतं खरोखर. असे मी कान एकदम कमी आवाज करून टाकला होता ब्लूटूथचा, इतकं ओरडणं होऊन गेलं होतं तिचं. ठीक आहे, ती तिचा मुद्दा मांडतो. अनुश्री टच नाही केला ना मग शांत बस. जसं अनुश्रीने तिच्या कानात सांगितलं, रुचिताचा एकदम बॉम्बच फुटला, एकदम मनातला एकदम ते म्हणतात ना बांध फुटला, बांध. तर तिचा तर बांध नेहमीच फुटलेला होता, पण आता खूप जास्त फुटला का तिच्यावर आरोप लागले असे. तर ती जोरजोरात ओरडायला लागली रुचिता काही ना. मग अनुश्रीने तिला आवरलं, तू टच नाही केलंय ना तू गप्प बस, नाही केलंय ना तर तू शांत बस. रुचिता अरे की तू किती घाण बोलतोय, थू किती घाण बोलतोय, असं ती जी आहे ना रुचिता जी आहे ना बोलत होती. आणि खूप जास्त चिडली होती ती. आणि नंतर आहे ना खूप फुटत होती ती, आतून खूप फुटत होती. आणि ना प्लीज हायलाईट नको करू ही गोष्ट, शांत हो, हे अनुश्री आणि विशाल वगैरे तिला समजवत होते, सांगत होते. मग रुचिता आहे ना जोरजोरात रडायला लागली, खूप जोरजोरात रडायला लागली रुचिता. आणि मग विशालने रोशन अनुश्रीला काम डाऊन केलं. विशालने आपण बघितलं तिला बाई पक्क पकडून ठेवलं त्यांनी, एकदम शांत केलं रुचिताला. कारण रुचिता आहे ना ते जे बोललंय ना ते त्याच्याबद्दल ती खूप जास्त कोलमडली असं म्हणू शकतो, खूप जास्त रडायला लागली. आणि मग अनुश्री
आय एम प्रेईंग, आय होप की तू या वीकमध्ये घरी जायला नको. हं, म्हणजे यांना असं वाटतंय का तिने खरोखरच असं काही केलं आहे, आणि जर राकेशनी जर ते आरोप लावले तर रुचिता कदाचित घरी जाऊ शकते. नंतर हे ऐकून रुचिता अजून जास्त बिथरली. मला वाटतंय ना यार, कोणी असो आपल्या ना अशा पोळ्या भाजण्याचा ना काम नाही करू यार. आय होप बाकीचे कंटेस्टंट आहे ना त्यांच्या या टॉपिकमध्ये पोळ्या भाजण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. आपण इथं बघितलं की विशाल पण ज्या गोष्टीला सरपेर नाही त्या गोष्टी बोलतोय, तिला भडकवतोय रुचिताला. ठीक आहे, 1 मिनटं सांगते मी तुम्हाला. मग नंतर विशाल राकेशला समजावायला आला इथं बरं का. विशाल म्हणतं यू डोंट हायलाईट दिस. मग राकेश म्हणतो नाही, मी हायलाईट करतच नाही, माझ्यासाठी ते मुद्दा आहे ना मी नंतर मांडणारच आहे. एक तर मी राहीन या घरात किंवा मग ती राहीन, सिम्पल आहे माझं. मग नंतर अनुश्री रुचिताला, त्याने फक्त ताईला सांगितलं आहे आणि मग मला सांगितलं, तू का ओरडून सगळ्या जगाला सांगते किंवा मग बाकीच्या कंटेस्टंटला माहीत करते, असं बोलते ती. आणि अनुश्री, मी तुला सांगू इच्छिते, जरी त्याने दीपाली ताईला सांगितलं, जरी तुम्ही सांगितलं, ते भाऊच्या धक्क्यावर येणारच आहे आणि ते महाराष्ट्राला कळणारच आहे. त्याच्यामुळे तुला का असं वाटतं तेच कळत नाही. ठीक आहे. बिग बॉस बोलले, प्रभू निर्णय सांगा. प्रभू या गोष्टींमुळे ना पूर्ण असा बिथरला होता. त्याला वाटलं काय करू काय नाही, खूप किंवा झाला होता. मग प्रभू बोलला, पापड तुटलेली आहे. रुचिताने झपटाझपटी केली आहे. रुचिता समजावायला लागली. मग परत ते चालू झालं सगळ्या गोष्टी. मग यांना रेशन मिळणार नव्हतं, हे ते सगळ्या गोष्टी झाल्या. मग राकेशचं नाव घेतलं. राकेश चिडून आतमध्ये गेला, जसं मी तुम्हाला सांगितलं पुन्हा एकदा. मग नंतर ते बाटली बिटली फेकायची नाटकं केली त्याने. मग नंतर निर्णय प्रभूने सांगितलं शेवटी, कारण आहे ना सगळे ओरडत होते का बाई सगळंच जाईल यावेळेस तर निर्णय घ्यावाच लागेल. मग प्रभूने सरळ सांगितलं की रुचिताची टीम आहे ना, टीम आहे जी ती जिंकली आहे. मग इथं राकेश बरं का, मग राकेश गेम खेळता येत नाही, नुसती आरडा ओरड असं मध्ये येऊन बोलतोय जोरजोरात. मग बिग बॉस बोलले, तुम्ही धक्कामुक्की केली, गोंधळ घातला. बिग बॉस आता फेऱ्या घेणार नाही मी पुढच्या. टीम बीला पण खेळ पलटण्याची मी संधी देतोय. एकमताने 2 सदस्याची नावे जाहीर करा जे कॅप्टन्सीचे डायरेक्ट उमेदवार होते. आता हे सांगितलं. मग बी टीम आली इकडे, बी टीम लागली डिस्कस करायला इकडे. मग रुचिता अनुश्रीला सांगत होती मग की त्यांनी माझ्या डोक्यात अक्षरशः तेल टाकलंय, पीठ टाकलंय, अक्षरशः पीठ मळलं गेलं माझ्या पोटात, सॉरी पोटात नाही. तर आहे ना, तर ती असं बोलली. आणि मग अनुश्रीला पण वाटलं यार हिने केलं तर मग ते पण खूप गोष्टी करत होते. ठीक आहे. मग नंतर ओमकारने राकेशला बोलवलं. राकेश सरांना बोलवून आणलं ओमकारने. चला बाहेर डिसिजन घ्यायचा, आपल्याला डिसिजन घ्यायचा सगळ्यांना मिळून. चला 2 उमेदवार कोण. तर आहे ना इकडं बघा, टीम बी आपल्याला, तर आहे ना इकडे राकेश आला. तर दिव्या म्हणते, राकेश दादा आपल्याला काय करायचं माहिती आहे का, त्यांनी आपल्याला आहे ना खूप त्रास दिला आहे, ड्युटी नाही करायची, हे नाही करायची. आता आपली बारी आहे, आपण ना त्यांना खूप त्रास द्यायचा. आपण डायरेक्ट ड्युटीच करायची नाही, होऊ दे जे होतं ते होऊ दे, आपण कोणतीच ड्युटी करायची नाही. आणि त्यांना ही कॅप्टन्सी ना त्यांना पूर्ण बोरा आणायची त्यांना या कॅप्टन्सीमध्ये, पूर्ण म्हणजे वैतागून सोडायचं एकंदरीत असं. तर राकेश म्हणतो, हे बघा माझं हे म्हणणं नाही, मला घर चांगलं दिसायला हवं. तुम्ही जे म्हणतायत ना की आपण प्रोटेस्ट करू आणि आपण ड्युटी नाही करायची, हे एकदम चुकीचं आहे. ही गोष्ट मी राकेश बरोबर ॲग्री करते की करत घर जर एकदम घाण झालं ते एकदम चुकीचं आहे. ते ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, हे चुकीचं आहे. तर राकेश बरोबर ह्या गोष्टी मी ॲग्री करते. एकदमच जायचं आणि मग त्यांना अशा प्रकारे त्रास द्यायचा. आणि तुम्हाला एक सांगू, जर असं केलं पण ना त्यांनी, तर हायलाईट तेच होती. जर त्यांनी सगळ्या ड्युटी केला, तुम्ही जर असं म्हणजे डायरेक्ट सगळ्याजणी म्हणजे नो ड्युटी केली आणि सगळं त्यांनीच केलं ना, तर पूर्ण सिंपथी सगळ्या लोकांची त्यांना जाईल, पूर्ण टोळीला जाईल. कारण टोळी मिळून काम करेल. विशाल काही ड्युटीज घेईल, ठीक आहे, मग अनुश्री करेल किंवा मग रुची अजून बाकी कोणी कॅप्टन झालं तर बाकीचे करतील. तर हे पूर्ण आहे ना त्यांच्या बाजूने जे आहे ना म्हणजे या गोष्टी जातील. तुम्ही जर केल्या नाही, ड्युटी सोडली ना तर नेहमी तोच व्यक्ती वाईट बनत असतो
आणि जेव्हा पूर्ण टीम ड्युटी सोडते तर तुमची पूर्ण टीम वाईट बनाल, हे पण लक्षात ठेवा. आणि मग तो राकेश म्हणतो हे सगळं चुकीचं आहे. हं. आणि नंतर जसं त्या ओमकार बोलला की माझं मत आहे का मी विशालला करणार आहे आणि माझं ठाम आहे. विशालचं बाई जसं या राकेशने नाव ऐकलं तो चिडला. हां, विशालच का? हां, तर चिडला आणि परत मध्ये गेला. अरे काय बाई याचं, हा काय लहान मुलगा आहे का? ते म्हणतात ना लहान मुलं आहे ना खेळत असतात. नाही नाही नाही, पहिले माझीच बॅटिंग पाहिजे. नाही ना, मला बॅटिंग द्यायची. बॅट फेकतो तो मुलगा, घरी निघून जातो. मला बॅटिंगच पाहिजे, नाही तर मी खेळणार नाही. एकदम ते लहान मुलासारखं जो बिहेवियर आहे ना हे दिसतंय राकेशचं. एकदम चिडून आतमध्ये वगैरे जाणं, काय हे लहान मुलासारखं एकदम. नंतर तो परत आणलं त्याला. मग नंतर प्राजक्ता म्हणते सागर सचिन आहे ना, सागर सचिनला करूया आपण उमेदवार. पहिले ओमकार ॲग्रीच नव्हता. ओमकारचं काय म्हणणं होतं, मला सचिनला करायचं नाही. सागर तर ठीक आहे, त्याला माहिती आहे सागरला वोट्स वगैरे ते, पण सचिनला करायचं नाही. कारण सचिनची घरात बिलकुल गेम नाही आहे. आणि ठीक आहे, प्रत्येकजण स्वतःसाठी खेळतो असं त्याचं म्हणणं आहे. कुणाचं? ओमकारचं. किंवा सचिनची बिलकुल गेम नाही आहे तर तो नॉमिनेट पण आहे, तर तो घरातनं बाहेर जायचे सगळ्यात जास्त चान्सेस आहे. पण तो जर कॅप्टन झाला तर तो या वीकमध्ये तो हायलाईट होईल, तो दिसल कॅप्टन झाला तर. आणि त्यामुळे काय होईल तर तो माझ्यावर खतरा येईल. तसं विशाल जो आहे ना तो नॉमिनेट पण नाही, काही नाही, आपण त्याला कॅप्टन म्हणून तो घर व्यवस्थित सांभाळ. टोळी जी ना त्याच्या इशाऱ्यावर नसते, ऐकते. ठीक आहे, अग्री. मला पण कळतं की ठीक आहे ओमकार स्वतःचा विचार करतोय. आणि काय माहिती, मला असं वाटतं आयुष जरा जास्तच आजारी येतं, कदाचित आयुषचं एविक्शन होऊ शकतं. किंवा मग त्याला तो बिग बॉस तो गेम खेळू शकता. जसं कोणाचंच ओमकारला वगैरे जर पाठवायचं नसेल बिग बॉसला, जसं हिंदी बिग बॉसमध्ये कुणिकाचं एविक्शन करायचं नव्हतं तर त्यांनी प्रणितला डेंग्यू सांगून बाहेर टाकून दिलं होतं. आणि मग 2 वीकने परत घेऊन आले ते. आयुषच्या बाबतीत तसं काही करता का माहीत नाही. आयुष फेवरेट असेल तर त्याला म्हणाले 1 हप्ता तो घरी जाय बाबा, आराम वगैरे कर, आणि मग त्याला परत घेऊन येतील. आणि मग तो घरातनं गेला म्हणून नो एविक्शन करतील आणि 1-2 वीकने परत आयुषला घेऊन येतील. हे पण करू शकता, सांगता नाही बिग बॉसची टीम हे पण करू शकते. किंवा मग डायरेक्ट एविक्शन पण होऊ शकतं, काही पण होऊ शकतं. तर असं ओमकारचं म्हणणं आहे. तो ओमकार इथं चुकीचा नाही वाटत आहे. प्रत्येकजण स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं म्हणणं आहे बुवा सचिनचं एविक्शन झालं तर अशा गोष्टी आहे. आणि रोशनला हे म्हणताय, आपण रोशनला पण नाही बनवू शकत. कारण रोशनला ना बाहेर खूप खतरनाक सपोर्ट आहे, खूप सपोर्ट आहे रोशनला. आपण रोशनच्या विरुद्ध गेलो तर सगळा महाराष्ट्र आपल्या विरोधात जाईल. अरे यार बापरे, हे असं कसं काय समजू शकता यार. तर रोशनच्या विरुद्ध गेलं तर महाराष्ट्र आपल्याला म्हणजे वाईट बोलेल. किंवा मग तर आहे ना, मला वाटतं भाऊंनी ना म्हणजे रितेश सरांनी ना यांची सगळ्यांची ना या बाबतीत आहे ना सांगायला पाहिजे का तुम्हाला रोशनच्या विरोधात जायचं असेल तर तुम्ही बिंदात जा. तुम्ही जर असं समजत असाल का तुम्ही त्याच्या विरोधात गेले तर अख्खा महाराष्ट्र तुमच्या विरोधात जाईल किंवा मग विलन बनेल का वोट्स येईल, तर हे असं काही होणार नाही. हे सगळं आहे ना हे सांगायला पाहिजे त्याला. ॲज अ कंटेस्टंट म्हणून बघा तुम्ही. तुम्ही जर त्याला घाबरत राहील तर काय होणार आहे. ते म्हणे रोशनला पण कॅप्टन नको, ठीक आहे, ओके. तर आहे ना त्यानंतर सचिनला पण ओमकार बिलकुल ॲग्री नव्हता करत. ओमकारचं म्हणणं आहे का विशाललाच करायचं. विशालवरच तो अडून बसला होता. पण ओमकार राकेशला वाटतं की ना इन्फ्लुएन्स केलं आहे, ओमकारला इन्फ्लुएन्स केलं आहे विशालने. त्याच्याबरोबर ते बेड्यांमध्ये ते अडकेले ना, मग सोबत बसता तर इन्फ्लुएन्स झाला आहे तो, नाही का, तो टोळीचा भाग बनत चालला आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून हा विशालवर इतकं टाकतोय जोर की त्यालाच कॅप्टन करायला पाहिजे. पण तसं नाही, त्याचं म्हणणं एकदम बरोबर आहे ओमकारचं की तो पण वीक चालला आहे आणि सचिनचा गेम पण खूप वीक चालला आहे. सचिन घरामध्ये दिसत नाही, सचिन नॉमिनेट आहे. तो घरातनं बाहेर जायचा असेल तर तो जाणार नाही का. तर या गोष्टी होत्या. आणि मग त्याच्यानंतर काय गोष्टी झाल्या ते पण सांगते अजून. वेट. नंतर यांच्या सगळ्यांचं झालं. ओमकार आडून बसला आणि मग आहे ना राकेश पण आला. मग आहे ना सगळेजण जे आहे ना राकेश म्हणे मी मोठा आहे, माझ्यासाठी तू डिसिजन बदलू नाही शकत. राकेश सर तुम्ही मोठे आहे तर एकदा ओमकारचं ऐकून बघा, तो छोटा आहे तर एकदा त्याचं पण ऐकून बघा, ठीक आहे ना. करा ना विशालला, काय प्रॉब्लेम आहे, इगोवर येते काय गोष्टी. मग त्याच्यानंतर प्राजक्तांनी नावं जाहीर केले, सागर आणि सचिनला उमेदवार केलं. मग ओमकारचं म्हणणं होतं बाई दिव्याला
की बाई सचिनला फुटेज मिळेल. जसं मी तुम्हाला सांगितलं, तो दिव्याला म्हणत होता या वीकमध्ये तो घरी जाणार नाही, मग जायचा असेल तर एलिमिनेट होणार नाही, तो कॅप्टन झाला तर तो दिसेल. आणि मग ती म्हणे अरे त्याला ती इम्युनिटी पुढच्या वीकमध्ये मिळेल, या वीकमध्ये नाही मिळणार. तो म्हणे पण या वीकमध्ये भेटला तर तो दिसेल ना कॅप्टन झाला, तर हायलाईट होईल तो, असं त्याचं म्हणणं. तर रुचिताने करणची ना आपण बघितली ऑन कॅमेरा जी ना माफी वगैरे मागितली आहे इथं रुचिताने. त्यानंतर आपण बघितलं विशाल ओमकारला इम्युनिटी, म्हणजे विशाल बोलगा ओमकारला यार इम्युनिटी यांनी प्लेटमध्ये देऊन टाकली बुवा सचिनला. तर इथं विशाल पण ड्युअल गेम खेळतो, तुम्हाला कळत नाही. त्यांनी ओमकारला मुद्दामून भडकवल्या या गोष्टी, कारण त्याला स्वतःला कॅप्टन व्हायचं होतं, पण ते सगळं विरुद्ध आलं म्हणून तो इम्युनिटी प्लेटमध्ये देऊन टाकलं. तर नंतर प्राजक्ता रुचिताला बोलली का तू अंगावर काय येते, डायरेक्ट अंगात येतं का तुझ्या, हे सगळं बोलत होती. आणि मग रुचिता पण तिची बाजू जी ना मांडत होती, कारण रुचितानं ऑलरेडी बिथरली, कारण तिच्यावर तो आरोप लागला आहे ना, त्याच्यामुळे ती थोडीशी झालेली दिसते. पण खरं सांगू मला नाही वाटत रुचिताला भाऊ जे आहे ना, म्हणजे भाऊच्या धक्क्यावर काही बोलणी पडेल. रुचिताला फक्त ओरडणं जे आहे ना ते कमी करावं लागेल, ते त्याच्यावरनं तर रागवलं जाणार. पण इथे जी ना ती राकेशने मेन कार्ड खेळल्याबद्दल त्याला नक्कीच बोललं जाऊ शकतं. तर नंतर आपण बघितलं का ओमकारचं म्हणणं का मी जाणार आहे तर मी चांगलं करून जातो, असं त्याचं म्हणणं होतं. मी विशालला करून जातो. नंतर राकेश, करण, सचिन यांचं डिस्कशन चालू होतं ओमकारबद्दल. बघा या राकेशच्या मनात ना किती विष पेरले आहे. म्हणजे तो ओमकार जो याला म्हणजे राकेश सर किंवा मग राकेश या तुम्ही किंवा काय राकेश दादा काय बोलतो तो, राकेश सर तर आयुष बोलतो, हा दादा बोलतो का काय, मला तर वाटतं दादा बोलतो मे बी तो. तर ना करण म्हणतोय मला तर बरं वाटतंय बाई याला नॉमिनेट केलेलं, कोणाला, ओमकारला. ठीक आहे. राकेश म्हणतोय इन्फ्लुएन्स होतोय तो विशालमध्ये बसून, आणि असं करत असेल तर याला घरी पाठवलेलं बरं. अरे म्हणजे जो तुला राकेश दादा बोलून थकत नाही, तर तो विशालची त्यांनी एक बाजू काय घेतली, तर तुला त्याला घरी पाठवायचं आहे. इतकं विष तुझ्या मनात त्या ओमकारबद्दल पेरलं आहे का, म्हणजे निर्माण झालं आहे का. त्याने थोडंसं विशालचं नाव काय घेतलं. नंतर ओमकार, विशाल, राकेशचं डिस्कशन आपण बघितलं इथं का विशाल म्हणतोय बे आपण विकेस्ट प्लेअरला आहे ना कॅप्टन करून आपल्या कॉम्पिटिशनला उभं करतोय, माहिती आहे का, असं हे म्हणतंय. कारण हा इंडिव्हिज्युअल गेम आहे, हे बोलणं आलं त्यांचं का हा इंडिव्हिज्युअल गेम आहे आणि प्रत्येकाला स्वतःसाठी खेळायचंच आहे. तो ओमकार म्हणतो माझं पण हेच म्हणणं होतं. तो राकेशला जे समजून सांगतो, पण राकेश कुठं समजायला तयार. राकेशला काय घेणं आहे, राकेशला कुठं ओमकारला स्ट्रॉंग करायचं आहे, नाही करायचं. मग नंतर तन्वी इथं आयुषला बोलती माझं म्हणणं होतं की कमीत कमी तू 2 तास तरी माझ्यावर बसावं. आपण जे बघितलं तर आयुष आणि तिची बॉन्डिंग जी कमी झाली ती प्रभूबरोबर बसत होती. आता याच्याबद्दल यांचं ना बोलणं चालू आहे बघा की माझं म्हणणं होतं कमीत कमी 2 तास तरी माझ्याबरोबर बसावं, दिवसभर झालं का तू माझ्याशी म्हणजे बोलावं, तर माझ्यासोबत राहावं, तर तू राहत नव्हतं माझ्यावर, बोलत नव्हतं जास्त, तर माझी ती नाही चिडचिड व्हायची, असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर विशाल रुचिताला बोलतोय, इकडे रुचिता रडती खूप आणि मग हे काही एलिगेशन्स लावतील, समजलं ना. विशाल तुला माहिती आहे तू चुकीची नाही ना, मग संपला विषय. आणि केलं आहे ऑन कॅमेरा तर नको ना घाबरू. म्हणजे जर तू काय केलं नाही तर ऑन कॅमेरा घाबरू नको, असं त्याचं म्हणणं आहे. मग प्राजक्ता म्हणते मला ना रुचिताला नॉमिनेट करायचं होतं, पण मागच्या वीकमध्ये तिने तसं काही केलंच नव्हतं, पण या वीकमध्ये तर मला मौका भेटला, मी आता रुचिताला नॉमिनेट करणार. ओके. मग नंतर आपण बघितलं की ना आता मी करेन नॉमिनेट, ती म्हणते. मग नंतर इकडं बघितलं आपण ओमकार, करण, प्राजक्ताला, म्हणजे ओमकार ना करण प्राजक्ताला म्हणते का रोशनची इमेज जी ना चांगली बाहेर, तो देव माणूस आहे एकदम, जसं मी तुम्हाला बोलली. त्यांनी तिथं पण डिस्कशन केलं, आता पण ओमकारचं डिस्कशन चालू आहे, तो देव माणूस आहे. प्राजक्ता तू नीट सांगायचं ना मग आम्हाला तशा गोष्टी असेल तर. मग तर हे जे ना हे देव माणूसची इमेज वगैरे हे का त्याला घाबरून राहत आहे, तर हे नाही व्हायला पाहिजे. त्याला ॲज अ कंटेस्टंट म्हणून बघा. मी पण आता ते मग दिव्या प्रभूला म्हणते तू हा विचार केला का महाराष्ट्र बघतोय, पण तू हे बघितलं का तू कोणामध्ये बसतोय, तू त्यांच्यासाठी काय करतोय, तू कोणासाठी खेळतोय. म्हणजे प्रभूने ऐन वेळेला जो डिसिजन चेंज केला त्याबद्दल दिव्या त्याला बोलते आता. मग त्यानंतर विशाल रुचिताला आपण बघितलं बोलतोय की दीपाली ना कोणाचीच नाही आहे, लक्षात ठेवा. त्यांनी रात्रीच तिला आहे ना ती फिडिंग आहे ना ती केलेली आहे रुचिताला, काही नाही सगळं त्या दीपालीने केलेलं आहे.
तर आहे ना त्याचं म्हणणं आहे का बुवा राकेश असं काही म्हणलाच नसेल असं त्याचं म्हणणं आहे. तर रुचिता आहे ना, रुचिताचं इथं चुकलं. रुचिता यार चेस्ट एरियाला वगैरे मी टच केलंच नाही. राकेश बोलला शी यार काय बोलू मी. मग अनुश्री जोशमध्ये ती जोशमध्ये होश नको खो तू, हो जोश में मत खो असं म्हणते तिला. नंतर सकाळ झाली. सागर म्हणतो सचिनला तू पण मारायची ना उडी करण बरोबर वगैरे यांचं डिस्कशन चालू होतं. नंतर इकडं रुचिता आणि दीपालीचं भांडण झालं. तर इथं रुचिताची सगळ्यात मोठी चूक आहे. ही कशी मी सांगते. आणि दीपालीची पण, दीपाली बोलत होती तसं. रुचिता आणि दीपालीला विचारलं बरोबर का मी टच करून स्क्वीज केलं हे मला कळलं आहे कुठून तरी म्हणजे विशालनेच रात्री फेड केलं होतं असं मी तुम्हाला सांगितलं. मग दीपाली म्हणती तू बोंबाबोंब केली, तू लहान म्हणजे तू जोरात बोलली, खूप सहन नाही होते तुला, जोरात बोलली आणि तू बोलली का बाई हे माझं स्टेटमेंट आहे, ते माझं नाही राकेशचं स्टेटमेंट आहे. तर रुचिताची चुकी तर होती. ती जसं बोलली तर दोघींनी मिळून राकेशकडं जायचं होतं आणि राकेशला क्लिअर करायचं होतं बाई हो तू हे सगळं बोललाय का. दीपाली इवन मध्ये येऊन बोलत पण नव्हती. सांगते मी तुम्हाला ते काय आहे. तर इथं आहे ना रिकामी रुचिता दीपाली बरोबर भांडत होती, तिला डिसरिस्पेक्ट पण करत होती. आणि इथं दीपालीचं पण चूक झालंय. दीपाली बोलली तुझ्या एक खनकन मारीन, खनकन एक कानाखाली लगावेल. इथे ओरडत होती ती. आणि दीपाली इथं रडायला लागली. अगं हिला घेऊन जा आणि बोट खाली कर असं चालू होतं यांचं. आणि तुझं नरडं सगळ्यांना सांगत फिर असं ती बोलली. नंतर रुचिता बोलली चल मार वाजव मला मी पण कोल्हापूरची आहे मग मी तुला दाखवते वगैरे असं चालू होतं यांचं. ते मारणं वगैरे हे चुकीचं बोललं यांनी. मग तन्वी बोलली लगेच तिथेच होती ती. आणि हे कसं करू शकते ही, हे कसं करू शकते, अग्रेशनमध्ये काही करायचं का, आणि अग्रेशनमध्ये तू केलं पण असेल राकेश सरांना असं बरं का असं बोलली तन्वी. आणि लगेच रुचिता बोलली ए थोबाड उचके तुझ्याकडे आली का मी. बापरे लय खतरनाक होतं बाई थोबाड उचके. ठीक आहे रुचिता बोलली थोबाड उचके तुझ्याकडे आली का मी. बेल्ट काढ, लय भारी बोलली, बेल्ट काढ आणि निघ डायरेक्ट हे बोलली. आणि बाई ते चालू झालं या दोघींचं. नंतर दीपाली राकेशला रडून बरं का दिव्या म्हणे बाहेर काय तमाशा चालू आहे. राकेशला रडून सांगत होती दीपाली बरं का बाहेर. अरे तू बोलला ना ते तिने असं पकडून छातीला पकडून टच वगैरे केलं तर ती सगळे ना बाहेर आता त्याचा गोंधळ घालती. राकेश हो अरे काय बाई आहे ही, अरे काय नाटकं करतोय तू पण राकेश सिरियसली. म्हणजे तू काय बाई आहे ही, बाहेर क्युअस करते, बाहेर ओरडते. एखादा असताना दीपालीचा हात धरून बाहेर गेला असता, चल दीपाली ताई माझ्याबरोबर, दीपालीला घेऊन बाहेर गेला असता. काय रुचिता तुझं म्हणणं, तर तू असं केलंय, काही क्लिअर केलं नाही या माणसाने. मी ना माझं खूप डोकं दुखतंय, मग मी आता पडणार आहे. मला आता आहे ना फक्त भाऊच्या धक्क्यावर क्लिअर करायचं आहे, मला फक्त भाऊच्या धक्क्यावर क्लिअर. अरे यार हे चालू आहे. मग त्याच्यानंतर तन्वी हे ती करती ना, मला फेक बोलती वगैरे, अग्रेशन दाखवते टास्कमध्ये. हेच ती माझ्याबरोबर पण केलं होतं, ती मला बोलायची असं हिचं म्हणणं आहे. मग बिग बॉस तन्वी रुचिता जोडीत बांधा एकमेकींना. बिग बॉसला पण थोडंसं ना पाहिजे अजून नाही का, तन्वी रुचिताचं भांडण मजा येते बिग बॉसला बी. म्हणून म्हणताय ती तन्वी जशी सोडून निघून गेली तर यांनी दोघांना परत बेडीत बांधलं, आता परत चालू होईल ते. मग ते झालं. मग तन्वी म्हणते ती करते ॲग्रेशन दाखवते, फेक दाखवते. मग ते झालं. बिग बॉस म्हणे तन्वी रुचिताला जोडीत बांधा. मग राकेश इथं विशाल आणि रुचिताला बरं का, मी जे ना मला भाऊच्या धक्क्यावर क्लिअर करणार आहे. माझं ना खूप डोकं दुखतंय, प्लीज तुम्ही जा इथून. इडियट्स लगेच ते गेल्यावर इडियट्स. राकेश मला माहिती आहे आणि मी सर्व बोलणार. मग प्राजक्ता म्हणती भाऊचा धक्का तर अजून 2-3 दिवस लांब आहे, तुझ्या लक्षात राहील ना की तू काय काय बोलला आहे, तू काय काय स्टेटमेंट दिलं आहे. राकेश म्हणतो मला माहिती आहे, मी सर्व बोलेल. करण म्हणतोय का बाकीचे ना पोळी भाजून घेताय याच्यावर सगळेजण. राकेश म्हणतो भाजू दे आणि त्यांची पोळी करपू दे, मला काही घेणं नाही. म्हणतो ते प्रभू आहे ना लय भारी झोपलं होतं, असं वाटतं जॅकेटच ठेवलेलं आहे. मग तो सागर कोणता बघा कसा झोपला प्राजक्तान त्यांना. प्राजक्ता ही प्रभू असं झोपलाय प्रभू, झोप लागली त्याला. आणि मग याला हे झालं होतं आणि लगेच ते कोंबडा आरवला बाई.
प्रभूला लगेच उठवलं. मग ते झालं. मग इथं करण, सचिन, रोशन, प्राजक्ताचं डिस्कशन. मग प्राजक्ता म्हणत होती की बाई रुचिताने लगेच टास्क म्हणजे टास्क जो आहे ना पूर्ण बिघडवला. रुचिता जोरजोरात ओरडायला लागली तिकडून, माझं डोकं चालू दे. हां मग ना ही म्हणे का तिने टास्क बिघडवला, ती ओरडायला लागली. इकडं रुचिताने ऐकलं, ते इकडच्या सोफ्यावर डिस्कशन चालू होतं, तिकडच्या सोफ्यावर लगेच रुचिताने ऐकलं. मग रुचिता म्हणती मी काय माझं डोकं आहे ना चालू दे, आणि ना माझं लॉजिक येते, तू नको शिकवू मला, हा माझा लॉजिक आहे, समजलं ना, ती म्हणते. मग ते लगेच तन्वी राकेशला म्हणते इकडे की ना ते साचवून ठेवता, रात्री डिस्कस करता, आणि मग सकाळी यांचा आहे ना ब्लास्ट होत असतो, असं हे तन्वीचं म्हणणं आहे. मग राकेश ऐकत होता तिकडे सगळं. मग नंतर सचिन, सागर, करण, प्राजक्ता यांचं डिस्कशन चालू होतं. सागर म्हणतोय का बूस्ट मिळाला असता, तू इतका असमज आहे ना का मी आधीच क्लिअर केलं, मला आहे ना भीक नकोय, हे सागर म्हणला. मग त्यानंतर आहे ना सॉरी मग तन्वी अनुश्रीला बोलते, मी रुचिताला हेच म्हणत होते, रडत रडत म्हणते की कोणी वापरते, आणि रडण्याला विकनेस नको समजू, रडण्याला ना विकनेस नको का. स्ट्रॉंग लोक म्हणजे स्ट्रॉंग मुलं, स्ट्रॉंग मुली, कोणी पण स्ट्रॉंग लोक पण रडतात. माझं तिला हेच म्हणणं होतं, पण ते तिने वेगळ्या वेमध्ये घेतलं असतीच आहे. मग अनुश्रीबाई पापड लाटते इकडं. मग बिग बॉस मजा घेत आहे तिची. अनुश्री पापड लाटताय, तन्वी कांदे लांब ठेवा बरं का, परत कोणी म्हणाल का तन्वी रडली असं. मग नंतर बिग बॉस म्हणताय का रुचिता कोणाला कुठताय. रुचिता म्हणतीये पार्टनरला कुटायचा विचार करते, तोच विचार करते कसं कुठू, असं झालंय. मग अनुश्री सागरसाठी खेळणार असं ते बाई. म्हणजे यांचं डिस्कशन चालू आहे. विशाल रोशनला म्हणतोय की बाई सागरसाठी खेळायचं आहे का बाई, तो नॉमिनेटेड आहे, समजलं का रोशन. मग कोणासाठी खेळतो, सचिनसाठी का काय. मग नंतर इथे टास्क चालू झाला यांचा बरं का, यांचा टास्क चालू झाला. कॅप्टन्सी उमेदवार आहे, नंतर कॅप्टन्सी टास्क इथे चालू झाला आहे. तर टास्क होता बाई सागर सचिनमध्ये, तो मोत्यांचा हारचा जो आहे ना गँग लीडर बनले ते, आणि त्यांना आहे ना ते जे मोत्यांचे हार आहे ना ते चोरण्याची स्पर्धा इथे. 3 समर्थक असतील यांचे इथे. मोत्यांची जी बोट आहे ना ती पाण्यात उलटलेली आहे, असा टास्क आहे. आणि मोती जमा करून आहे ना बजर वाजताच तिथे एक हे 3 कंटेस्टंट असतील, म्हणजे ते 3 समोर ते पळत जातील, कोणी पण पळत जातील. आणि मग त्याच्यातनं ते जे मागून आहे ना ते काय काढायचं, 1 मिनिट थांबा, तो मोती काढेल, काढेल, आणि पहिल्यांदा काढेल तो डान्स करेल तिथे स्टेजवर. आणि जोपर्यंत तो डान्स करतोय तोपर्यंत दोन्ही गँगस्टर पूलमध्ये जातील आणि मोती जे आहे ना मोती काढतील. 1 मिनिट, मोती काढतील, आणि त्यांचे जे समर्थक ते पण मोती काढतील. आणि मग ते सुरक्षित ठेवणं पण गरजेचं आहे तितकंच. हिसकी तुम्ही करू शकता इथे. आणि मग आहे ना मग सचिनचे समर्थक होते विशाल, प्राजक्ता आणि प्रभू, आणि सागरचे समर्थक होते अनुश्री, दीपाली आणि रोशन. तो गोल्डन मोती ओमकारने उचललाय, गोल्डन मोती उचलायचा तो तिथून पाठीमागून, तर तो ओमकारने उचलला. ओमकारने डान्स चालू केला इकडे. मग तन्वी विशालला म्हणती का बाई दही कसं टाकलं तसं मोती बी टाकी पॅन्टमध्ये, इकडं वरतून तन्वी बरं का. मग सागरच्या हाताला दुखापत झाली इथे, आपण बघितलं, कारण विशालने खूप जबरदस्त हिसकलं बाई त्याच्याकडनं ते मोती. आणि ती दोरी जी ना जी ते लावत होते ती त्याच्या इथे ना बोटाला जबरदस्त लागली. मग नंतर इकडं आपण बघितलं अनुश्रीकडून हिसकवत होती बाई, अनुश्रीकडून हिसकून डायरेक्ट पूलमध्ये टाकलं त्याने विशालने. मग रुचिता वरून ओरडतीये बाई दीपालीवर, बजर वाजलं. आणि मग ओमकारला डिसिजन घ्यायचा होता. जसं आपल्याला माहिती का ओमकार जो आहे ना, ओमकार सचिनला देणारच नव्हता, कारण सचिनला तो पहिल्यापासून सपोर्ट करत होता, त्याला सचिन नकोच होता कॅप्टन म्हणून त्यांनी सागरला दिला तो हार, ठीक आहे. मग त्यानंतर सचिन चुकीचं सचिन बोलला का चुकीचं खेळताय, अनफेअर गेम खेळताय, चालू आहे, मला कळतंय हे बोलत होता बाई सचिन. नंतर आपण ऐकलं विशाल, ओमकार, रुचिता, सागर यांचं डिस्कशन चालू होतं. विशाल सागरला म्हणतोय का मी विरुद्ध टीम कडून खेळतोय तर मी इमानदारीने खेळणार. आणि डान्सर पण आपलाच होता, तर तुम्ही कशाला उगाच हिसकी करत होते, तुम्ही चालू केलं म्हणून मी बी चालू केलं, असं त्याचं म्हणणं आहे. आणि नंतर बिग बॉस आता ओमकारला भाग घेता येणार नाही, ओमकारला आउट केलं बिग बॉसने पण. मग नंतर करण डान्सर बनला, तो टास्क चालू झाला आणि मग करण डान्सर बनला.
आणि मग समर्थक तेच असणार. हे करणचं काहीतरी वेगळं चालू होतं बरं तिथं. मग सागर आणि अनुश्रीला थोडं चुकलंच आपलं, त्यांचं चालू होतं बरं का. सागर अनुश्रीला म्हणते का थोडं चुकलंच आपलं, आपण त्याला विचारायला हवं होतं. मानुश्री सागरला म्हणती तो त्यांच्यात मॅन्युप्युलेट झालेला आहे. कोण? रोशनबद्दल डिस्कशन चालू आहे का तो त्यांच्यात त्यांना मॅन्युप्युलेट झाला आहे असं तिचं म्हणणं आहे. मग वहिनी इतकं मग इकडे ना सचिन बोलला, ओ मनी वहिनी इक समोत्याचं हार असं त्यांना ना ते इम्प्रेस करायचं होतं. मग ना हे गाणं म्हणत होता तो, ओ मनी वहिनी इक समोत्याचा हार ऐराणी भाषेत हे गाणं त्यांनी बोललं तिथं. करण डान्स करत होता त्याला. आणि मग सागर बघा मोत्यांचा हार आहे, अजून काही पाहिजे का? मग करण म्हणतो मला ना तुम्ही पाहिजे, आता बोला. एकदम वेगळा सोनवणे वहिनी घुसली होती अंगात मला वाटतं. म्हणून सागर म्हणतो मी दाढी मिशीवाली ॲक्सेप्ट करतो. मला सगळ्यांनी किती काही बोललं तरी चालेल, पण मला किती ट्रोल केलं तरी चालेल, पण मी दाढी मिशीवाली ॲक्सेप्ट करतो. करण म्हणतो कुमावत तुमचा हार छान, पण तुम्ही ना खूप टॉक्झिक होते, तुम्ही खूप टॉक्झिक होते. मग आहे ना करणने ना अचानक सचिनला जिंकवलंय बाई, सरप्रायझिंगली करणने सचिनला जिंकवलं. आता इथं दोघांमध्ये टाय झालाय. एकदा सागर जिंकलाय, एकदा आता निर्णायक फेरी जी ना ती उद्या होणार आहे, म्हणजे आज होणार आहे. आता बघूया कोण काय करतं काय नाही. तर इथं रुचिता रोशनला म्हणतीये, रोशन दादा तू मॅन्युप्युलेट झालेला आहे, तर तू मॅन्युप्युलेट होऊ नको. आणि इथं अशा प्रकारे ना या ज्या एपिसोडची समाप्ती झालेली इथे. आणि आज कळेल म्हणजे आज बघूया काय होतं ते. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा हायलायटेड गोष्टी ज्या होत्या त्या होत्या राकेशनी मेन कार्ड खेळलेलं. तर राकेशच्या मी बाजूने बिलकुलच नाही आहे. आणि राकेशला आता भाऊच्या धक्क्यावर बघूया रितेश सर काय बोलता. पण इथे रुचिता बिलकुल चुकीची नाही आहे, हे पण मी सांगू इच्छिते. आता तुमचं एकंदरीत यावर काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. तुम्हाला राकेश बरोबर वाटतंय का तुम्हाला रुचिता चुकीची वाटते आहे? तर आणि तुम्हाला जर रुचिता चुकीची वाटत असेल तर एकदा जाऊन नक्की तुम्ही ते ना बघा. आणि खरंच रुचिताने तसं केलं आहे का? कारण जसं एखाद्या मुलाच्या कॅरेक्टरचा सवाल असतो ना, प्रश्न असतो, तसाच आहे ना एखाद्या मुलीचाही कॅरेक्टरचा प्रश्न असतो. त्याच्यामुळे ना रुचिताने चुकीचं केलं आहे असं वाटत नाही. ती लाख ओरडेल, लाख शिव्या देईल, काही पण म्हणेल, पण इथे ती चुकीची नव्हती मला दिसतंय. आणि राकेशने मेन कार्ड खेळायला मला दिसतंय. आता तुम्हाला जे कमेंटमध्ये विचारायचं ते विचारा, मी उत्तरं देईन तुम्हाला. आणि मला हे पण सांगा नक्की का राकेश कसा बरोबर आहे, राकेशचे फॅन असाल तर. आणि रुचिता कशी चुकीची आहे, चुकीची वाटत असेल तर तुम्ही तो फुटेज जाऊन बघू शकता. म्हणजे एपिसोड जाऊन बघू शकता, फुटेज नाही म्हणणार तो. 1 तासानंतरचा जो एपिसोड आहे तो बघा, शेवटचे 10 मिनिटाचा. तुम्हाला कळून जाईल कोण खरं आहे कोण खोटं आहे. मला यावर काहीच बोलायचं नाही. हा होता ओव्हरऑल आजचा एपिसोड. कसा वाटला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.